काय खरं तुम्ही काय म्हणालाच मत द्यायचं का पण द्यायचं असं चांगले केले त्याला वारगरीबाला पैसे असं म्हणा. देते ते हा म्हणून त्याला मत द्यायचा कुणी तरी आला तरी त्याला मतदान नाही हा म्हणताय का तुम्ही ठासूनच आहे तर दिल्यात नाही ठासून हाय ठासून ठसून हाय कशाला कांबळाला काय तुमचं माझं द्रौपदी बबन रणदिवे. बरं आता काय वाटतं तुम्हाला ही तुमच्या जिल्हा परिषद आता- पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे मतदान कोणाला केलं पाहिजे आता कमळालाच करणार आहे. कशामुळे कमळाला आम्हाला पेन्शिल आहे हे आहे पैसे मिळतात लाडक्या बहिणी पैसे येते का येतात उमेदवार चांगला आहे बरं पैसे मिळतात आणि आता हाय उभा 2 सीटा आमच्याकडं ताईंला पण देणार आहे आणि आमच्या पुरीला पण देणार आहे आम्ही दोन्ही सीटांना मत देणार आम्ही कमळाला. संस्कृती ताईला एक द्या हो आणि तनुजाला तनुजाला एक देणार. असं म्हणजे तुम्ही दोघीला मतदान हो. द्यायचं ठरवलं हो. आणि जर समजा पुढच्याने काय तुम्हाला पैशाचा आमिष दावला आम्हाला नको पैसे काय करायचे पैशाला पैशा आणि तटलेले काम कोण करायचं परत पैसे घेऊन नडलं काय काम आमचं पिंशल बंद पडलं कुठं जायचं बोंबलत त्यांना मत द्यायचं त्यांनी मग आमचं बरोबर काम करते नी आम्हाला भांडा येईल त्यांना की आमचं काम तटलंय ते तुम्ही करून द्यायचं बरोबर का नाही. हेमल फकड खिलारी बरं आता वय किती आहे तुमचं 60. आता 60 वर्ष झालं हां. मग आता ही तुम्हाला कधी सरकारनं पैसे ह्याच्या आधी दिलतं का नाही आता ही कधीपासून मिळायला लागले तर मिळलं मला मिळतात जसे निघाले असे मिळतात पैसे. ही किती दिवस झाले मिळते आता वरीच झालेत की म्हणा. म्हणजे हे देवाभाऊचं सरकार आलं म्हणजे तेव्हापासून मिळते आता. हो मग मला सांगा आता तुमचं मत हां तनुजा बाळू खिलारी हां सप्तीची ताय ते नाही येत मला म्हणायला. बर बर संस्कृती ताईला आणि तनुजाला तनुजाला बर ह्यांचं चिन्ह काय आहे ती कंबळ. मग आजपर्यंत तुम्ही मतदान कुणाला केलं आम्ही कंबळालाच करतो की इथनं पुढं कंबळालाच. माझं नाव शीतल अनिल खिलारे, पण तुमचं शिक्षण किती झाले 10वी. बरं आता हे खरं ह्या दहेगावमध्ये नेमकं काय समस्या वगैरे काय आहे त्या समस्या तर तशा भरपूर होत्या, पण आता जसं की आमच्या तालुक्याला रामभाऊ जसे आलेत निवडून तसे समस्या आमच्या भरपूर सॉल्व झालेल्या आहेत. आणि आताच्या मतदानामध्ये पण संस्कृती ताईंना जर आम्ही निवडून दिलं तर आम्हाला असं वाटतं आहे की आता जेवढ्या बाकीच्या आहेत तेवढ्या पण दुरुस्त होतील. मग आता दोन्हीही उमेदवार जसं की आमची घरातली आमचीच मुलगी एक आणि एक संस्कृती ताई, तर मला असं वाटतं जर ह्यांना निवडून दिलं तर थोड्याफार जेवढ्या राहिलेल्या आहेत ना ती पण सगळ्या सॉल्व होऊन जातील. तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे येतात हो येतात, दर महिन्याला येतात. दर महिन्याला हां. म्हणजे कुणाच्या सरकारमुळे येतात काय वाटतं तुम्हाला भाजपमुळंच. भाजपमुळे हां त्यामुळे आता भाजप हां भाजपच आमचं कायम भाजपच. चिन्ह काय आहे त्या भाजी कमळ. बाळाबाई गुलाब खिलारी. बरं काय वाटतं तुम्हाला भाजप सरकारविषयी काय वाटतं तुम्हाला चांगलं वाटतंय. का मन चांगलं वाटतंय भाजप सरकार बरं पैसे वगैरे येतात शासन- येतात येतात का? हो तुमच्या येतात घरात पैसे येतात का हो येतात लाडक्या बहिणीचं असतील हो किंवा कोणाचं? हो सारावून बाळाचे येतात श्रावण बाळाचं हो, येतात हो. तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचं काम कसं वाटतं तुम्हाला चांगलं वाटतंय. चांगलं आहे ना हो चांगलं त्यांची वाटतंय. मंडळी पण इथून उभा राहिली हो राहू द्या की कमळालाच आम्ही देणार आहे मत. कमळालाच हो आणि तुमच्यात पण एक तनुजा केला आमची तनुजा बाळू खिलारे ह्यांना पण देणार आहे आम्ही कमळालाच. कमळालाच नातच आहे आमची. ओके ओके हो चालतंय मुक्ताबाई बबन खिलारे. बरं काय वाटतं मावशी तुम्हाला भाजप सरकारविषयी काय काम कसं वाटतं? पहिल्यापासून चांगलं वाटतं आणि आम्ही त्यांचं पार ह्याच्या पत्र हे केलं प्रचार पण मागच्या वर्षी केला आहे आणि त्यांची कामं पण चांगली आहेत, आम्हाला पैसे पण भेटतात. मग आता तुमच्या या जिल्हा परिषद गटामधून संस्कृतीताई सातपुते आणि तनुजा बाळू खिलारी पंचायत समितीसाठी उभा आहेत मग तुमचं काय असणार आहे मतदान कोणाला असणार आहे? आमचं त्यांनाच मतदान असणार आहे, कमळलाच असणार आहे. का तर ती एक आहे नात आणि ते पण आपल्या घरातल्यासारखेच आहे, संस्कृत आहे आपली. मग राहिलेली कामं वगैरे काय तनुजा ताई असतील किंवा करणार ते आमचे. संस्कृतीताईंच्या माध्यमातून होतील आम्हाला अशा अपेक्षाच आहे की त्यांच्याकडून होतील आमचे काम. होतील हां बरं आमदारांची पहिली कामं बघून तुम्ही समाधान आहे का हा समाधान आहे आम्ही त्याच्यात, समाधान आहे आम्ही त्याच्यात. का तर आमचं पूर्व ओलिशे जरी कारण असले तर आम्ही त्यांच्या पत्र पोचलेलं आहे आणि त्यांनी आमचे कामं केलेली पण आहेत ते. हां महिन्याला पैसे आहेत आम्ही लाडक्या भावालाच मत देणार. कोण त्यांच्या लाडका भाव आहे तुमचा
सत्पुते सातपुते ना बरोबर. त्यांचं चिन्ह काय आहे? कंबळ कमळ आहे का? हो बरं बरं. आणि आता कोण कोण उभा राहिले इथं? शेजार. तनुजा नातच आहे आमचे. हा आणि ती संस्कृती आहे, अशा दोघी आहेत त्या. हो दोघी जण. म्हणजे गेलं की मशीन मध्ये काय करणार तुम्ही? कसं बटन दाबणार? दोन बरं है ना? कंबळाला. हा ओके. काय तुमचं? माझं नाव यशोदा ईश्वर बाया. बरं मला सांगा, आता हे तुमचं निवडणुकीमध्ये तुम्ही मतदान कशाला करणार आहे? आम्ही कमळालाच करणार, बरं, कमळाला का करणार तुम्ही खरं? कारण की रामभाऊ देवाभाऊ मुख्यमंत्री आणि त्यानंतरनं पालकमंत्री जयाभाऊ आणि त्यानंतरनं माजी आमदार रामभाऊ यांचा आम्हाला भरपूर या गावाला आधार आहे. मोठा आधार म्हणजे सामान्य माणसांना घरं ते असं बघत नाही की तुम्ही कोण आहेत की किंवा सामान्य व्यक्ती आहे असं बघतात की आमच्या घरातला व्यक्ती म्हणून आम्हाला बघतात ते. आणि छोट्यातले छोटे आणि मोठ्यातल्या मोठ्या प्रॉब्लेम ते सॉल्व करतात आणि ते मोठा आमचा आधार आहे. आणि त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत. त्यासाठी आमचा आधार म्हणजे आमचं म्हणजे खास करून लाडकी बहीण ही योजना, हे आमचे 3 भाऊ आहेत. तर आम्ही बांगड्या भरूनच मागं सरूनच कमळालाच मत देणार हे आम्ही निश्चित केले आणि हे आम्ही करणार. भारतीय जनता पार्टीचा विजय असो आणि ते विजय आम्ही करणारच हे आमचं नक्की आहे.